गांधीनगरात तंबाखू माफियांना प्रशासनाचा दणका. धडक मोहिमेत 27 जणांवर कारवाई. 5,400 रुपयांचा दंड वसूल. मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क. आगामी जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर परिसरात प्रशासनाने तंबाखू विक्रेते व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या विरोधात जोरदार धडक मोहीम उघडत नियमभंग करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम CPR रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 27 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 5,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीनगर परिसरातील वसाहत रुग्णालय, पोलीस स्टेशन, शाळा परिसर, बाजारपेठ आणि पान टपऱ्यांवर अचानक छापेमारी करत प्रशासनाच्या पथकाने सिगारेट्स अँड अदर टोबॅको प्रोडक्ट्स ऍक्ट 2003 अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना जागेवर दंड ठोठावण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक प्रभारी डॉक्टर सरिता थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा पाटील, गांधीनगर वसाहत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार डॉक्टर V. आरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. कारवाई दरम्यान नागरिक, विक्रेते आणि विशेषतः तरुणांमध्ये तंबाखू सेवनामुळे होणारे कर्करोगासारखे जीवघेणे आजार, व्यसनाधीनतेचे वाढते संकट आणि तंबाखू नियंत्रण कायद्याचं महत्त्व याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता ही गंभीर चिंतेची बाब असून आगामी काळात अशा संयुक्त मोहिमा आणखी व्यापक आणि अधिक प्रभावी स्वरूपात राबवल्या जाणार आहेत, असा इशारा डॉक्टर V. आरेकर यांनी दिला. या धडक मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी RP पाटील, डॉक्टर तेजस्वी पवार, चारुशीला कनसे, क्रांती शिंदे, मंगल चव्हाण, क्लरा चोपडे तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याचे PN खाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.